अरे काय हवा भरायचंय. अरे वॉकी टॉकी अरे वॉकी टॉकी नाही ते. अरे भाई वॉकी टॉकी आहे. नमस्कार मंडळी, राम राम, शुभ सकाळ. तर आज आपली बाईक राईड आहे. आम्ही चाललोय शिर्डीला. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आमची 9वी राईड आहे. तर आमचा मीटअप पॉईंट होता नाशिक रोड. तर आम्ही आलेलो आहे, तुम्हाला दाखवतो आमच्या रायडर्सला. 9वी राईड आहे आमची. एकदम एक्साइटमेंट खूप आहे. हर्षल, स्वप्नील आणि आता लास्ट टाइम जयेश नव्हता, आज जॉईन झालेला आहे. गुड मॉर्निंग. आणि हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. आता आम्ही थांबलो नाशिक रोड. आणि दारणेच्या इकडे आता दारणा नदी इकडे खाली. कुठली नदी आहे? दारणा नदी पंपिंगच्या इथे आता. दारणा नदीच्या इथे आम्ही शिर्डी पंपिंग, शिर्डी ना, शिर्डी पंपिंग. शेडी पंपिंगच्या इथे तुम्हाला कळालंच असेल की कुठे चाललोय आम्ही या रस्त्याला. आणि आमचा एक मेंबर नाही आज, सिद्धांत. त्याचं काही काम आहे अर्जंट, त्याच्यामुळे त्याचं कॅन्सल झालंय. काम आहे आणि त्याचं वर्किंग पण आहे संडे असल्यामुळे. काय म्हणतो? विक ऑफ नव्हता त्याला. खूप नाही तर. आणि आपली 9वी राईड आहे वाटतं. 9वी राईड खूप मजा येणार आहे. फर्स्ट सोबत केली. हा, आजची पहिली 9वी राईड आहे. हर्षल आणि माझी पहिली राईड होती. सर्वात दुर्गा पहिली. भंडार. हा. दुर्गा भंडार. स्वप्नील, माझ्याकडे गाडी नव्हती. गाडी आल्यामुळे मी पण जॉईन झालोय. आमचं पहिल्यापासून ठरलेलं होतं याची आमचं तिघांचं फिक्स होतं. जयेश शांत बसलाय. जयेश वेट अँड वॉच म्हणतो, कारण लवकरच जयेशची पण गाडी येणार आहे आमच्या. जयेशची पण कमिंग सून आहे. जयेशची पण कमिंग सून आहे त्याची गाडी. तर आता आम्ही जातो. आता पुढचा ब्रेक असेल तिथं तुम्हाला भेटतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आम्ही थांबलोय. दुसरा ब्रेक आहे आमचा. ते कुठे आहे आता रे? आम्ही शिर्डी टोल नाक्याला थांबलेलो आहे. जयेश बोल ना, तू काहीतरी. तू काहीच नाही बोलत बरं का. हॅलो गाईज. नुसता केस सेट करतोय. हॅलो गाईज. हॅलो गाईज काय? हॅलो गाईज हे दोघं ते दिसत नाही. ते कसं ऊन चेहऱ्यावर पडलं ना, मग कसं आता दिसत आहे. हे आले आमचे 2 मेंबर. जरा फ्रेश होऊन आले. ते मंत्रालयात गेलो होतो. मंत्रालयात टेंडर पास करायला. जयेश काहीतरी बोल. शुभ सकाळ. अरे नुसतं शुभ सकाळ. तर आता आम्ही नाश्ता करतो आणि तुम्हाला भेटतो पुढे. आता अजून तरी आम्हाला आता किती तास लागतील आपल्याला? स्वप्नील, जवळ आलोय आपण. जवळच आलोय ना. लाईटला एक 30 किलोमीटर आहे. 30 किलोमीटर. अर्धा तास. हा. अर्धा नाही ते आमच्या हिशोबाने आमच्या हिशोबाने 20 मिनिटं. हा. पण त्याच्याला जर आम्हाला घेऊन जायचं असेल तर 35 मिनिटाच्या आहे. 35 मिनिटं. मी थोडी गाडी हळू चालवतोय. सेफ्टी फर्स्ट. तर भेटतो आता तुम्हाला पुढे. चला मंडळी, मी मस्त माझी बाईक राईड एन्जॉय करत निसर्गाचा आनंद घेत पुढे जातो. आणि एवढे भारी रोड बनवले आहेत या ठिकाणी, काही शपथ. त्यामुळे खूप मजा येत आहे मला बाईक राईड करायला. आणि त्यात माझी कॅप्टन, म्हणजे माझी बाईक, तिला कॅप्टन बोलतो, ती 50-55चं ॲव्हरेज देत आहे. तर अजून काय पाहिजे? चला तर मग मी आता तुम्हाला डायरेक्ट शिर्डीला भेटतो. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही गेलो होतो 12:30 वाजता. तर आत्ता आमचं दर्शन झालं आहे. आम्हाला म्हणजे 2.5-3 तास लागले. एकदम व्यवस्थित दर्शन झालं आहे. आता सोबत स्वप्नील. कसं असल्यामुळे थोडी गर्दी होती. हां, पण छान वाटलं. संडे असल्यामुळे क्राऊड जास्त होता. पण एकदम निवांत दर्शन झालंय. मनासारखं दर्शन झालंय. हर्षल तो फोटो काढतोय. जयेश तर बिझीच आहे. तुम्हाला दाखवतो साईबाबांची एकदम प्रॉपर. 4 नंबर गेटच्या इथे ही ह्या मूर्ती आहे 4 नंबर गेटच्या इथं. तुम्ही बाहेर जेव्हा पडाल तर रस्त्यालाच लागून आहे. तुम्हाला तिथलं पण व्ह्यू दाखवतो थोडे. इथून आता आता भूक तर खूप लागलेली आहे. आता आम्ही थोडं पुढे एका ढाब्यावर थांबू, जेवण करू.
मी आणि तुम्हाला भेटतो मग तुम्हाला तिकडे. तर आता आम्ही थांबलो आहे ढाब्यावर जेवण करायला, तुम्हाला दाखवतो. तर आलो आहे आम्ही. कोणता ढाबा आहे? हा आहे बासुरी प्युअर व्हेज ढाबा. थोडं शिर्डीच्या क्रॉस केली ना त्याच्या स्टार्टिंगलाच आहे. आणि मस्त रोड पण मस्त आहे, राईड करायला खूप मजा आली. एकदम मोकळा रोड आहे आणि या हॉटेलचा ॲम्बियन्स खूप मस्त आहे. मी काही सगळं प्रमोशन नाही करत आहे असं, आणि मस्त गार्डन थीम आहे मध्ये, मला दाखवतो. आता हे बाकीचे हर्षल, स्वप्नील, जयेश मध्ये आहेत. मी म्हटलं मी ब्लॉग शूट करून येतो एक छोटी क्लिप. आणि आपल्या गाड्या एकदम गार्डन थीम आहे. तुम्ही बघा एकदम मस्त. इथं लहान पोरांसाठी खेळायला पण आहे मस्त, झोका बिका मस्त आहे, ॲम्बियन्स मस्त आहे. आणि इथं वरती ना हे असे वर बाल्कनी, हे रात्री ओपन करतात. ते बोलले आम्हाला बसायचं होतं आत्ता, की तुम्हाला आत्ता नाही बसता येणार, आत्ता तुम्हाला इंडोअरच बसता येईल, कारण ते रात्री ओपन करतात. तर इकडून पूर्ण ग्रीनरी मस्त आहे. आता हे मध्ये बसले, दाखवतो काय ऑर्डर केलं आहे बघू आता यांनी, कारण खूप प्रचंड भूक लागलेली आणि राईड मस्त एन्जॉय झाली आज. 90 किलोमीटर म्हणजे वन साईड 90 किलोमीटर आहे. कुठं बस हर्षल बसले आहे मध्ये. हा स्वप्नील आहे. मी ऑर्डर दिली वाटतं, आलेली ऑर्डर आपली. स्वप्नील तर काही जेवणार नाही, आपली ऑर्डर आलेली आहे. हर्षल फुल थकलेला आहे. जयेश भाऊंचं तर मीटिंग चालू आहे त्यांची, कॉन्फरन्स कॉल आहे. हर्षल आपलं आलेलं आहे जेवण आता मस्त. तर जेवण झाले आता मस्त पोटभर. ताडभर काय बोलतोय तू जयेश? ताडभर पोटभर. काय व्हायचं म्हणणं काय? आणि आम्ही हे इकडे छान असं मस्त बासुंदी असं हे बासुरी बासुरी बासुंदी नाही, बासुरी प्युअर व्हेज गार्डन रेस्टॉरंट इथं थांबलो होतो आम्ही. गार्डन मस्त छान आहे. गार्डनची टेस्ट पण मग हॉटेलची टेस्ट पण खूप छान आहे. अबे क्या बोल रहा है? पिलियल बोल. आणि दिवसभर चालूच राहतं. हा. सकाळी ब्लॉग मध्ये शुभ सकाळ, दुसऱ्या क्लिप मध्ये पण शुभ सकाळ बोल. आता शुभ संध्याकाळ. आता बघा आता आता शुभ सकाळ. अरे पण संपली ना दुपार, आता 5 वाजले. तर आता आम्ही चाललोय नाशिकला रिटर्न. 5:30 पावणेसहा झाले, 7:30 वाजेपर्यंत पोहोचू. आता मस्त आपल्या गाड्या निघतायत, मस्त सेफ जाणार आहे. हर्षल काय रे? हवा कमी. आता हवा पेट्रोल पंपवरती पण चालू असेल. आता लय पुढे येते म्हणजे 5 किलोमीटर पुढे. एक आयडिया आहे. थांब मी हे आणलेलं असेल, थांब चेक करतो. काय आणले? ते हवा भरायचं आहे माझ्याकडे, एअर कंप्रेसर आहे. बघतो थांब. ए, स्वप्नील आहे बघ, आपण दुकान घेऊन फिरतो. अरे काय हवा भरायचंय. अरे वॉकी टॉकी अरे वॉकी टॉकी नाही ते, अरे भाई वॉकी टॉकी आहे. बघायचंय का तुला? हवा भरून दाखवू का? दाखव तू पहिले तुझ्या गाडीत ट्राय करून. ठीक आहे, मला पहिले चालू करून दाखव. माझ्या गाडीत पहिले चालू करून दाखव, मग मला सांग. वॉकी टॉकीने कशी हवा भरली जाते हे बघा. हे नकली वॉकी टॉकी भाई. नाही रे, अरे बघ. चला ट्राय करूया. ट्राय करू. तुझ्या गाडीमध्ये ते ट्राय करून दाखव. तुला वर्क करायचं होतं ना, माझ्या गाडीवर दाखवतो. हा पहिले दाखव, भरता का पहिले दाखव मला. आता माझ्या गाडीत ऑलरेडी हवा असेल बरं का. हा पण आपण तुला मध्ये दाखवतो लीक वर. व्हायचं तर आवाज येईलच ना बसवल्यावरती, म्हणजे तो जेव्हा आपण हॅमर सारखा. हा आता ऑलरेडी हे हा रे वर्क करते भाई. वर्क करते. त्याला तर वॉकी टॉकी वाटला. वॉकी टॉकी नाही रे खरंच वर्क वर्क करते ना. चल माझ्या गाडीला पण भर चल. दुकान घेऊन मग लदाख लाईफ फिक्स हा. लदाख राईड फिक्स. लदाख हा, चेक आता करू माझ्या आपण. गाडीमध्ये हवा बरोबर चालू कर. नाही नाही बस 28 कर. 28 वर सेट कर. बोललो होतो ना तुला हे वॉकी भाई, टॉकी खरंच वाटत कामाचं होतं. आहे. मला वॉकी टॉकी वाटलं पण हर्षल. ते हे वॉकी machine आहे. टॉकी वाटत होतं सगळ्याला.
भारी पण भारी आहे. लॉंग राईडला गेले ना सोबत कॅरी करण्यासारखं आहे. म्हणजे कुठेही तुमच्या गाडीची हवा जरी कमी झाली ना, तुम्हाला दुकान काही सापडणार नाही, तुम्ही सोबत कॅरी करू शकता. गरम होते हे हवा घ्यायचं पण काम आहे बघा. गरम होते त्याला. आणि तुम्हाला आता दाखवतो सनसेट व्ह्यूचा सीन. हे बघा काय भारी सनसेट आहे. पण या रोडवर सगळे लाईट बीट सगळे बंद होते आणि मध्येच रस्ता कच्चा होता, त्यामुळे गाडी थोडी 30-40-50च्या स्पीडने चालवावी लागली. पण मी मस्त माझी बाईक राईड एन्जॉय करतो. चला तर मग आता मी तुम्हाला घरी गेल्यावर भेटतो. तर मंडळी मी आता घरी पोचलोय. 7:30-8 वाजले आम्हाला घरी पोचायला, कारण सिन्नरजवळ खूप ट्रॅफिक जाम होतं. आणि आजची राईड एकदम मस्त झाली आहे. आमची ही 9वी राईड होती. खूप मजा आली यावेळेस आणि साईबाबांचं दर्शन पण व्यवस्थित झालं. पण सीन असा झाला की तिथलं मंदिराच्या इथलं काही शूटिंग करता आलं नाही, कारण तिथं मोबाईल जमा करावं लागतात. काय असेल त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन, त्याच्यामुळे लॉकरमध्येच मोबाईल जमा करून दिले होते. तर आता मी मस्त ब्लॉग एडिटिंग करतो. आता ब्लॉग एडिटिंग करायलाच बसतो आहे. मंडळी चला तर मग आता मी मस्त माझा ब्लॉग एडिटिंग करतो. ब्लॉग एकदम भारी बनणार आहे. तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो शेअर करायला सुद्धा विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत राम राम.